नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मध्य पूर्वेतील युद्धाचा फटका भारतातील LPG गॅसच्या पुरवठा साखळीला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. यानंतर LPG गॅस डिलिव्हरीसाठी ग्राहकाला OTP देणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र आता या OTPच्या गैरवापराची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. इंडेन, HP गॅस आणि भारत गॅस यासारख्या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय घरी पोहोचल्यानंतर OTP देणं बंधनकारक आहे. या OTPचा गैरवापर होत असल्यामुळे या तीनही प्रमुख कंपन्यांनी एक संयुक्त निवेदन देत ग्राहकांना सावध केले. HPCLनं सुचवलेल्या सुरक्षा नियमानुसार HP गॅसचे अधिकृत संदेश ग्राहकांनी ओळखण्याची क्षमता आत्मसात करण्याचं आवाहन केलंय. यातून ग्राहक वैयक्तिक माहिती उघड करण्याच्या जाळ्यात अडकणार नाहीत असं HPनं निवेदनात सांगितलंय. त्यानंतर डिलिव्हरी कोड शेअर करण्यापूर्वी तो 4 अंकांचा आहे का, तसेच VM HP गॅस SC या ठिकाणावरून संदेश आलाय का याची खातरजमा करण्याचं आवाहन ग्राहकांना करण्यात आले. सोशल मीडिया पोस्टद्वारे कंपनीनं म्हटलंय की HP गॅसचे प्रतिनिधी कधीही फोन, व्हॉट्सॲप किंवा इतर लिंक्सवरनं आपल्या OTPची मागणी करत नाहीत. जर एखादा मेसेज तातडीचा, अपरिचित किंवा अनधिकृत पद्धतीने वेगळा वाटला तर त्यावरती विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील HPनं केलंय. भारत पेट्रोलियमनं देखील म्हटलंय की आवश्यकतेनुसारच गॅस बुक करा. गॅस एजन्सी बाहेर लोकांनी विनाकारण गर्दी करू नये. सिलेंडरची डिलिव्हरी घरपोच वेळेत केली जाईल. ग्राहकांनी अनावश्यक बुकिंग आणि साठेबाजी करू नये. सिलेंडर डिलिव्हरीच्या वेळेसच OTP द्यावा. LPGचा वापर सावधगिरीनं करावा. कंपनीशी होणारा संवाद अधिकृत आणि कार्यालयीन क्रमांकावरूनच होईल याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गॅस सिलेंडर घरी आल्यानंतर OTP देताना आपण आता इथून पुढे काळजी घ्यायला हवी, अन्यथा तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. कारण सध्या तशा बऱ्याच तक्रारी पोलिसांकडे आलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.